नमस्कार. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. गुड मॉर्निंग सर्वांना. तर हे बघा, आता सकाळची वेळ आहे. मस्त अशी साफसफाई केलेली आहे सर्व काही घराची. आणि हे जे आहेत ते चिकू आहेत. अवनीचे पप्पा गावाकडे गेले होते, त्यावेळी घरचे आहेत आमच्या घरी नाही का, नारळाची वगैरे चिकू हे असे सर्व झाडं आहेत. तर तिथूनच त्यांनी घेऊन आलेली आहेत येताना. तर हे बघा, मी आता पिकलेली बाजूला काढत आहे चिकू. आणि खूप गोड पण आहेत, म्हणून म्हटलं आता बाजूला काढून ठेवते पिकलेले आणि मस्त असा त्याचा ज्यूस बनवणार आहे. तर दुपारच्या टायमाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यूस वगैरे असलेच जास्त शरीरामध्ये आपल्या गेलंच पाहिजे. पाणीसुद्धा भरपूर गेलं पाहिजे शरीरामध्ये. असं फ्रूट्स खात नाहीत लहान मुलं, पण असं ज्यूस वगैरे जर बनवलं ना तर मग थोडंफार जातं पोटामध्ये त्यांच्यासुद्धा. म्हणून हे बघा, आता टरबूज पण मी इथं काढून ठेवलेला आहे. मी काल पण असा ज्यूस बनवला होता ह्याचा. तर रेसिपी आली होती, तुम्ही बघितलीच असेल. तर नसेल जर बघितली तर चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन बघू शकता. तर हे बघा, आता मस्त असं मी कलिंगड काढून ठेवलं होतं, कालचा व्हिडिओ आहे त्यामुळे. आणि त्यानंतर मग मी जे कलिंगडचा ज्यूस आहे तो बनवला होता. आणि आज जो आहे मी तो चिकूचा पण बनवणार आहे आणि ती रेसिपीसुद्धा अपलोड करणार आहे आपल्या शॉर्ट व्हिडिओ अशी. तर हे बघा, आता मस्त असं डायनिंग टेबलवर ठेवलेला आहे. मी डायनिंग टेबलची पण साफसफाई केली. तर हा जो मनी प्लांट आहे तो मी खिडकीत ठेवला होता अगोदर, पण आता तिथून मी परत बाजूला काढला आहे आणि तिथून इकडे डायनिंग टेबलवर आणि एक टीव्हीच्या टेबलवर असा ठेवलेला आहे. आणि खूप छान वाटतो मनी प्लांट. हे बघा, सूर्यनमस्कार करा सर्वांनी. अवनीच्या स्कूलमध्ये गेले होते त्यावेळेला एवढं छान असं सूर्यदर्शन होतं रोज आमचं. खूप छान सूर्यनमस्कार वगैरे आणि भारी वाटतं सकाळी सकाळी दर्शन घ्यायला पण. एकदम समोरासमोर असं तर बघायला पण भेटत नाही, पण स्कूलमध्ये ज्या वेळी जातो त्यावेळी सूर्याचं दर्शन हे नक्की होतं आम्हाला. तर आता मी तिकडून आलेली आहे आणि मस्त अशी आता खिचडी बनवत आहे इथं साबुदाण्याची. तर सर्वात आधी शेंगदाणे आणि मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. आणि मला बटाट्याची आमटीसुद्धा बनवायची आहे, त्यामुळे मिरची आणि शेंगदाणे परत एकदा असं पाणी टाकून मी एकदम त्याची पेस्ट बनवून घेणार आहे, कारण बटाट्याची आमटी पण बनवायची आहे. तर त्यामुळे हे बघा, आता ते पण बारीक करून घेते मिक्सरमध्ये. हे जे मिक्सर आहे ते थोडासा शॉक मारत होतं, म्हणून मग मी त्यावरून जरासं प्लॅस्टिकची पिशवी वगैरे किंवा नाहीतर कपडा असं ठेवत असते. कारण एकदा शॉक मारला तरी, आता मारत नाही पण तरीसुद्धा भीती वाटते शॉक लागेल की, म्हणून ते पिशवी असं नाहीतर कपडा मी ठेवत असते वरतून. तर हे बघा, आता बटाटे पण मी कट करून इथं थोडेसे उकडायलाच ठेवले होते, म्हणजे परतून घेतले होते तेलातून मीठ वगैरे टाकून. ते छान असे शिजून निघतात, त्याला जास्त मी असे बटाटे शिजवून घेत नाही. मग हे बघा, असं तेलात जर फ्राय केले ना तर छान होतात, मऊ होतात. आणि त्यातूनच मग मी बाळाला पण थोडेफार काढून ठेवत असते. बटाटा हा शरीरासाठी चांगलाच असतो, प्रोटीनयुक्त. लहान मुलांना तर छान असतो बटाटा वगैरे, असं खाल्लंच पाहिजे लहान मुलांनी. तर खिचडी माझी इथं परत आहे, तोपर्यंत असं कलिंगड पण कट करून घेत आहे इकडे. तर हे बघा, असे मस्त असे काप बनवून घेतलेत कलिंगडचे. आणि हा पण गावाकडचाच आहे कलिंगड. तर रेतीमधल्या जे असतात ना कलिंगड, तेच खूप छान लागतात चवीला आणि गोड पण असतात, नॅचरली गोडपणा असतो त्यामध्ये. तर इकडचे कलिंगड एवढे जास्त लाल पण नसतात आणि जादा गोड पण कधी असतात कधी नसतात. पण जे हे गावाकडचे आहेत तर खूप छान असे गावाकडचे रेतीमधले प्युअर असे टरबूज म्हणतो आमच्या इकडे, कधी टरबूज कोणी कलिंगड असंच बोलतात त्याला. तर हे बघा, आता मस्त कट करून घेतलेले आहेत आणि जेवणासोबत आता खाणारसुद्धा आहोत. तर इकडे आता मी खिचडी माझी परतलेली आहे आणि आमटीसुद्धा माझी आता बऱ्यापैकी
झालेले आहे. आता किचन लगेचच मी थोडासा हात मारून घेते, म्हणजे जास्त पसारा पण होत नाही आणि नंतर पण मग आवरायला खूप वैताग येतो. आणि पसारा असला की खाणं पिणं असं नाही का जास्त खाऊशी वाटतच नाही. सगळा पसारा आपल्या डोळ्यासमोर असं दिसत असतो, म्हणून मग मी चालता चालता एक हात मारून घेत असते. कपडा मारला की मग जरासं स्वच्छ होतं भांडी, मग घासायची तेव्हा परत एकदा स्वच्छ करून घेते. आणि हे बघा आता शिवचे आमचे कपडे येतात, छोटे छोटे पॅन्टीज वगैरे मी अशा ड्रॉवरमध्ये ठेवून देत आहे. ड्रॉवरमध्ये अशा जर ठेवल्या ना व्यवस्थित तर पटकन सापडतात, नाही तर मग लहान मुलांचे कपडे सारखे इकडं तिकडं पडत असतात, मग ती वेळेत सापडत नाही. तर ठेवून दिले असे. ही आहे कैरी. आता मस्त अशी कैरी पण कट करून घेणार आहे मी जेवणासोबत, किंवा नाही का आपण असं कधी पण खाऊ शकतो आणि छान लागते, मीठ वगैरे लावून मस्त लागते, म्हणून आता कट करून घेत आहे. इथं उन्हाळ्याचं कैऱ्या आणि चिंचा वगैरे असं पहिलं गावाकडे असताना आम्ही खूप खायचो, पण आता इकडे असल्यामुळं जास्त काही असं खाण्यास भेटत नाही. भेटलं तरी असं विकत वगैरे आणूनच आम्ही खात असतो. पण त्यावेळी खाण्याची मजा वेगळीच असते, झाडावरून तोडून आणि सर्व काही नाही का हाताने आपल्या घेऊन खाण्याची गोष्ट वेगळीच असते. लहानपणी अशाच खूप मजा करायचो, चिंच किंवा अशाच कैऱ्या वगैरे झाडाच्या तोडून मस्त असं मीठ वगैरे लावून असं मस्त खायचो आम्ही. पण त्यावेळेसची गोष्ट काही वेगळीच होती. असो, तर सर्वांनी आता बघा कैरी वगैरे खायला या. आणि आता मी खिचडी पण झालेली आहे माझी, आता त्यांना पण वाढून देते लगेच. हे बघा आता मी ताट घेतलेलं आहे आणि थोडासा देवासाठी नैवेद्य पण काढून ठेवला आहे, कारण कुठलाही उपवास असो नाहीतरी काहीतरी जरी असलं तरी आम्ही थोडासा नैवेद्य हे देवाला दाखवतच असते मी. आणि छोट्याशा वाटीमध्ये आता देवासाठी नैवेद्य ठेवला आहे, बटाट्याची आमटी आणि साबुदाण्याची खिचडी. आता हे जे ताट आहे मी त्यांना वाढवून देत आहे, कारण आता खूप बराच टाईम झालेला आहे, त्यांना पण उपवास असल्यामुळे पटकन म्हटलं किती पण लवकर आवरलं तरी जरा वेळ होतो. नाश्ता वगैरे जरा असला तर थोडा फरक पडतो, पण आता उपवास असल्यामुळे फराळाचं हे उशिराच असतं आमचं, लवकर नाही दुपारच्या वेळेला. आता सगळं काही आता खाऊन झालेलं आहे, नाश्ता जेवण म्हणा झालेलं आहे सर्व काही. आता कपड्यांच्या थोड्याशा घड्या ज्या आहे ते करून घेते. वेळच्या वेळी जर घड्या करून ठेवल्या ना जास्त पसारा होत नाही, पटकन असं आवरून जिथल्या तिथे असे मी कपडे ठेवून देत असते. आणि शिवचे अवनीचे वेगवेगळे त्याचे पण एकदा आता घड्या करून सगळं काही ठेवून दिल्यात. आता बाकीचे राहिलेले पण पटकन घडी करून व्यवस्थित असे ठेवून देते. बाकी आता सर्व काही आवडलेले आहेत कामं. आता शिव पण झोपलेला आहे, तर त्या नाही का तो झोपला कीच असे बारीक निरीक कामं मी करत असते. आता केस पण विंचरून घेत आहे, कारण संध्याकाळचे टाईम पण झालेला आहे. आता इथून पुढे संध्याकाळची कामे करायची. झाडू वगैरे मारून झाला आहे, केस वगैरे विंचरून घ्यावे म्हटलं, म्हणजे शिव उठेपर्यंत माझं सगळं आवरून होईल. आणि मग स्वयंपाकामध्ये पण रात्री मी पनीरची भाजी असं बनवला होता स्वयंपाक. पनीरची भाजी ही पण रेसिपी नाही शेअर केली, या अगोदर 2-3 वेळा मी टाकलेली आहे, त्यामुळे आज काय दाखवली नाही रेसिपी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.